प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकत असताना आज जो मातृदिनाचा जो दिवस आहे आणि आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देवा तुमचं जीवन आशीर्वादित करो. आणि मग आम्ही देवाचं वचन ऐकत असताना एक गोष्ट आम्हाला पाहावयास मिळते की मातृत्व ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मातृत्व म्हणजे एक प्रेम, एक प्रीती, आणि ती अशी प्रीती की जी प्रीती स्वतःचा कधी स्वार्थ पाहत नाही. बघा, कुठल्याही आईनं आपल्या लेकरांसाठी कधी स्वतःचा स्वार्थ त्यांनी पाहिला नाही. तर पुष्कळ आम्हाला पाहावयास मिळतं ज्या आई आहेत त्या आईनी आपल्या लेकरांसाठी आपलं जीवन काय केलेलं आहे, जीवन दिलेलं आहे. आणि एक गोष्ट जर पाहिली तर एक दिवशी एका हॉस्पिटलमध्ये म्हणजे आईचं हृदय आणि लेकराचं हृदय हे किती जवळचा संबंध आहे, म्हणजे किती अगदी जवळचा संबंध आहे. आणि लेकरू नेहमी आईच्या हृदयाचं ठोकं जाणत असते. आणि त्याचं उदाहरण जर बघितलं तर एका हॉस्पिटलमध्ये एक सत्य घडलेली घटना आहे. एका हॉस्पिटलमध्ये एक बाळंतीण बाई होती, ती डिलिव्हरी होण्याच्या मार्गात होती. आणि त्याच हॉस्पिटलमध्ये एक मनुष्य ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ज्याचं हृदय फेल गेलं होतं, त्याचं हृदय खराब झालं होतं ॲक्सिडेंटमध्ये. आणि त्याला त्या एका हृदयाची अत्यंत गरज होती. आणि मग थोड्या वेळानं तो मरण पावणार होता. आणि मग तिथंच एक जी स्त्री होती जी डिलिव्हरीच्या वॉर्डमध्ये होती. आणि मग त्या ठिकाणी अशी घटना घडली, मग म्हणजे ही सत्य घटना आहे. अशी घटना घडली की त्या डिलिव्हरीमध्ये ती बाई मरण पावली. आणि मग त्या बाईचं डॉक्टरांनी विचार केला की जो मनुष्य होता ज्याचं हृदय खराब झालं होतं ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याचं हृदय डॅमेज झालं होतं. मग डॉक्टरांनी काय विचार केला, ही बाई जी आहे ह्या बाईचं हृदय आपण काढूया, कारण तिचं हृदय काढून त्या मनुष्याला तिचं हृदय घालायचं. मग डॉक्टरांनी एक शस्त्रक्रिया केली. त्या बाळंतीण बाईचं हृदय काढलं, ती मरण पावली होती, तिचं हृदय काढलं आणि इमिजिएटली लवकरात लवकर ते हृदय त्या मनुष्याला गाठलं ज्या मनुष्याचा ॲक्सिडेंट झाला होता, ज्याचं हृदय डॅमेज झालं होतं. ते हृदय त्यांनी काढलं आणि त्या बाईचं हृदय त्या मनुष्याला लावलं. आणि मग ते ऑपरेशन सक्सेस झालं. तो मनुष्य चांगला झाला, जिवंत झाला तो, आणि ती बाई मरण पावली. आणि मग त्याच हॉस्पिटलमध्ये ते बाळ पण होतं. आणि काही वेळानं ते बाळ काय झालं माहिती आहे का, जोरानं रडू लागलं. म्हणजे त्याच्या आईची आठवण आली. लहान बाळ होतं, जोरानं रडू लागलं. आणि पुष्कळ लोकांनी त्याला घेतलं, त्या नातेवाईकांनी घेतलं, पण ते मूल काय थांबायचं राहिना, तो सतत रडू लागलं, ते मूल थांबेना. मग त्यावेळेस डॉक्टरांच्या मनामध्ये काय विचार केला आला की बाबा ह्या मुलाचं आईचं हृदय ह्या मनुष्याला आपण घातलेलं आहे, तर आपण काय करूया, ते मूल त्या मनुष्याकडे देऊया. आणि मग त्या माणसानं ते मूल घेतलं आणि आपल्या छातीला लावलं. आणि छाती लावलं, चमत्कार काय झाला माहिती आहे का, त्या मुलाला जणू काय त्याच्या आईचं हृदय असं आहे असं वाटलं. आपली आई घेत आहे, तिच्या आईचं हृदयाचं ठोकं त्याला समजून आलं आणि ते मूल रडायचं शांत झालं. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश काय आहे की आई आणि हृदय, आई आणि लेकरू ह्यांचं नातं अतिशय जवळचं नातं आहे. आणि मग आई आपल्या लेकरांसाठी काय वाटेल ते करते. आई आपल्या लेकरांसाठी काही करण्यासाठी तयार असते. दुसरी एक उदाहरण जर बघितलं तर पेपरमध्ये एक बातमी आली होती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि ती बातमी काय होती माहिती आहे का, एक लहान मुलगी आणि तिची आई विहिरीवर गेल्या होत्या धुणं धुण्यासाठी. आणि मग धुणं धुत असताना आई देखील धुणं धुत होती आणि ती लहान मुलगी देखील काही कपडे धुत होती. आणि धुण्याच्या नादामध्ये की धुणं धुण्याच्या नादामध्ये त्यांना काही भान राहिलं नाही आणि त्या मुलीचा पाय घसरला आणि ती मुलगी कुठं पडली, त्या विहिरीमध्ये पडली. आणि मग त्या आईनं बघितलं आपली मुलगी त्या विहिरीमध्ये आहे, आपली मुलगी आरडत आहे, ओरडत आहे, ती बुडत आहे, ती मरणाच्या स्टेप लागली आहे. आणि त्यावेळेस त्या आईनं विहिरीतून बाहेर आली, तिनं आरडाओरड केला, शेजारी कोण आहे का बघितलं तर शेजारी कोणच नव्हतं. आणि मग त्या आईनं काय केलं माहिती आहे का, आता त्या आईनं
ठरवलं की आता ह्या मुलीला वाचवण्यासाठी पर्याय म्हणजे मीच आहे. आणि मग त्या आईने काय केलं माहिती आहे का, त्या विहिरीमध्ये उडी मारली. आणि काय झालं माहिती आहे का, उडी मारल्यानंतर त्या मुलगीनं घाबरल्यामुळं, भीतीमुळं काय केलं, आपल्या आईला घट्ट मिठी मारली. आणि घट्ट मिठी मारल्यामुळे तिला देखील पोहता आलं नाही. आणि मग अशा प्रकारे त्या दोघींचा काय झाला, अंत झाला. त्या दोघी मृत्यू पावल्या. म्हणजे आई आपल्या लेकरांसाठी आपल्या जीवाची पर्वा करत नाही. आणि म्हणून देवाचं वचन देखील सांगते की आई आपल्या लेकरास टाकेल काय, आई आपल्या लेकराशी टाकत नाही. पण पुढं देखील देवाचं वचन काय म्हणते, कदाचित ती टाकेल. पण अशा देखील काही उदाहरणं आहेत की आईने आपल्या लेकरांना टाकलेलं आहे. रेल्वे स्टेशनवर जर बरेच असे प्रकार घडलेत की आईने काय केलं माहिती आहे का, आपल्या लेकरांना त्या स्टेशनवर सोडून ते निघून गेलेले आहेत. अशी देखील उदाहरणं आहेत. म्हणजे काही माता अशा कठोर देखील असतात. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतंय की आई आपल्या लेकरास टाकल काय, टाकत नाही, पण कदाचित टाकू शकते. देवाचं वचन सांगते, पण प्रभूचं वचन सांगते, मी तुम्हाला कधीही टाकणार नाही, मी तुम्हाला कधीही सोडणार नाही. आई जे प्रेम करते त्याच्यापेक्षा अधिक प्रेम करणारा आपला देव आहे. आणि त्याचं उदाहरण जर बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आम्हाला पाहावंच मिळते. आम्हाला मृत्यूतून वाचवण्यासाठी, आम्हाला पापातून वाचवण्यासाठी, आम्हाला शापातून वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचा प्राण त्या वधस्तंभावर दिला. आणि हे आम्हाला ज्यावेळेस आम्ही वधस्तंभाकडे पाहतो तेव्हा देखील आम्हाला काय दिसतं माहिती आहे का, आईचं प्रेम, आईची प्रीती आम्हाला पाहावंच मिळते. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यावर आईसारखं प्रेम केले. म्हणून गीतकार काय म्हणताय की जैसे माता संभालती है वैसा येशू संभालेगा. आणि नारायण टिळक यांनी देखील गाणं काय म्हटले, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे प्रेम आहे ते प्रेम आईसारखं, आईच्या प्रेमापेक्षा पलीकडं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये अशा पुष्कळ माता आम्हाला पाहाव्यास मिळतात. त्या मातांचा आम्हाला आदर घ्यायचा आहे. बघा, एक गोष्ट आम्ही पाहतो की रिबका, आणि मग रिबका याकोबाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिची इच्छा काय होती की तो आशीर्वाद एसावाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिने धडपड केली. आणि तिची इच्छा काय होती, तो आशीर्वाद कुणाला मिळावा, याकोबाला मिळावा. कारण एसाव कसा होता तिला माहीत होता, एसावाचं जीवन तिला माहीत होतं. पण याकूब जो होता तो तिच्या नजरेमध्ये आशीर्वादास योग्य असणारा होता. आणि मग तिनं एसाव आणि इसाक आणि एसावाचं तिनं भाषण ऐकलं. इसाक एसावाला काय म्हणाला की मरण्यापूर्वी मी तुला आशीर्वाद देणार आहे, तर माझ्या आवडीचं काय कर, जेवण तू बनव. आणि मग त्यावेळेस ते रिबकानं ऐकलं. आणि रिबकाची इच्छा होती तो आशीर्वाद याकोबाला मिळावा. आणि मग तिनं काय केलं, तिने याकोबाला बोलावलं आणि याकोबाला सांगितलं की असं असं तू का तुझ्या वडिलांच्या आवडीचं जेवण तयार कर, तो तुला काय देणार आहे, आशीर्वाद देणार आहे. म्हणजे आपल्या लेकरांना आशीर्वाद मिळावा याची धडपड आईमध्ये असते. बघा, कुठलीही आई आपल्या लेकराला शाप मिळावा कुठल्याही आईची काय नसते, इच्छा नसते. कुठल्याही आईला असं वाटत नाही की माझ्या लेकराला शाप मिळावा, माझ्या लेकराला मरण मिळावं, तर माझ्या लेकराला आशीर्वाद मिळावा हीच त्या आईची इच्छा असते. आणि रिबकाच्या जीवनातून आम्हाला पाहावयास मिळते की रिबकाची काय इच्छा होती की माझ्या आवडत्या मुलाला याकोबाला आशीर्वाद प्राप्त व्हावा. आणि तिला आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या लेकराला याकोबाला काय केलं, मार्गदर्शन केलं. तसं आई म्हणून या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना, आईचं कर्तव्य करत असताना आमच्या लेकरांना नेहमी आशीर्वाद मिळावा याचं मार्गदर्शन आम्ही केलं पाहिजे. किंवा आपल्या लेकरांनी विध्वंस करावा, आपल्या लेकरांना शाप यावा, अशा प्रकारचं शिक्षण आम्ही कधीच द्यायचं नाही. बघा, आमच्या लेकरांना सुशिक्षण आम्ही का द्यायचं आहे, तर लेकरांना सुशिक्षण यासाठी द्यायचं आहे की त्यांचं जीवन काय व्हावं, चांगल्या प्रकारे त्यांना जीवन मिळावं, जगामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे स्थान मिळावं, जगामध्ये त्यांना चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा मिळावं. म्हणून आम्ही काय करायचं आहे, आपल्या लेकरांना उत्तम मार्गदर्शन द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपली लेकरं या जगामध्ये राहत असताना देवाच्या आशीर्वादामध्ये असावी. म्हणून देवाच्या वचनाचं मार्गदर्शन प्रत्येक मातेनं आपल्या लेकरांना काय देणं गरजेचं आहे. आणि मग
रिबकाच्या जीवनातून आम्ही पाहिलं की तिनं आशीर्वादासाठी मार्गदर्शन केलं आणि आम्ही देखील करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जर बघितली तर मरियाचं जीवन आपल्या सर्वांना माहीत आहे, जे येशू ख्रिस्ताची आई मरिया. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची बातमी जेव्हा तिला कळाली की तुला काय होईल, पुत्र होईल. तिचं लग्न झालेलं नव्हतं तरी देखील देवदूत काय म्हटला, तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. आणि त्यावेळेस ती काय म्हटली माहिती आहे का, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. बघा, प्रत्येक मातेनं काय करणं गरजेचं आहे की देव जे सांगेल त्याच्यामध्ये तिचा आनंद पाहिजे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं भविष्य देखील तिला माहीत होतं. आणि मग पुढं प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस वधस्तंभावर देण्यात आले त्यावेळेस मरिया, मगदलेने मरिया आणि योहान आणि याकोब हे चौघेजण कुठपर्यंत गेले ते माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्ताला पकडल्यानंतर संपूर्ण त्याच्यावर जो खटला चालला, त्या खटला चालल्यानंतर त्याला जी शिक्षा सुनावली, ती शिक्षा सुनावण्यापासून ते कुठं होते, येशू ख्रिस्ताबरोबर होते. आणि मग पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापर्यंत मरिया गेलेली आहे. आपल्या लेकराला तिने सोडलेलं नाही. गुरुवारी प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यात आलं आणि रात्रभर ती प्रक्रिया चालू होती. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभापर्यंत मरिया गेली. आपल्या लेकरांना दुःखामध्ये आम्ही कधी एकटं सोडून कधी जायचं नाही. आपल्या लेकरांच्या दुःखात आम्ही सहभागी असलं पाहिजे. मरिया जणू काय प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखामध्ये सहभागी होती आणि त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला टांगलं होतं. मरिया उभी होती आणि मग मरियाला पाहून काय झालं माहिती आहे का, येशूला तिचा कळवळ आला. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं ज्याच्यावर त्याचं प्रेम होतं त्या शिष्याला बोलवलं आणि त्याला काय सांगितले की पहा ही तुझी आई आहे आणि हा तुझा मुलगा आहे. आणि त्यानंतर देवाचं वचन सांगतंय की मरिया त्या शिष्याच्या घरी राहिली. म्हणजे एक गोष्ट आपण पाहतो की आपल्या लेकरांना आम्ही कधीच दुःखामध्ये सोडायचं नाही. आणि मुलांनी आपल्या आईवडिलांची काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. बघा, देवाचं वचन काय सांगतं माहिती आहे का, देवाचं वचन काय सांगतंय की ज्या विधवा स्त्रिया असतील त्या विधवा स्त्रियांच्या लेकरांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. हे गरजेचं आहे. आणि म्हणून कारण आईने आपल्यासाठी जे कष्ट केलेलं असतंय, आपल्या आईनं आपल्यासाठी जे श्रम केलेलं असतंय, जो त्याग केलेला असतो, त्याचा विसर आम्हाला कधी काय होऊ नये, आम्हाला कधीही पडू नये. आणि म्हणून सगळ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नातं हे कसं कुणाचं आहे माहिती आहे का, आईचं आणि लेकरांचं आहे. दुसरी गोष्ट जर बघितली तर हन्नाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की हन्नाला मूल नव्हतं आणि देवाजवळ तिनं काय केलं, मूल मागितलं आणि देवानं तिची प्रार्थना ऐकली आणि तिने एक अभिवचन देवाला काय दिलं माहिती आहे का, जो मुलगा मला होईल तो मुलगा काय करीन, मी तुला अर्पण करीन. आणि काय आम्हाला पाहावयास मिळतं की हन्ना ज्यावेळेस शल्मोन झाला त्यावेळेस शल्मोनाला अर्पण कुठे केलं, त्या मंदिरामध्ये केलं. लहान असतानाच त्याला त्या मंदिरामध्ये घेऊन गेली आणि याजकाकडे त्याला सुपूर्द केलं की हा मुलगा कशासाठी आहे, देवाच्या सेवेसाठी दिलेला आहे. म्हणजे आदर्श माता जी देवाला जे अभिवचन दिलं आहे ते अभिवचन पाळण्यामध्ये एक आदर्श माता म्हणून प्रत्येक मातेचं जीवन कसं असलं पाहिजे, आदर्श मातेचं जीवन असलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की देवानं आमच्यावर प्रीती केली, आईपेक्षा अधिक आमच्यावर प्रेम केलं. आणि देवानं मनुष्याला दिलेली एक उत्तम देणगी आहे. बघा, जर आई जर नसती तर लेकरू असतं का, लेकरू नसतं. म्हणून आई हे उत्तम देणगी ही देवानं दिलेली आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतंय की तुम्ही काय करा, तुमच्या आईवडिलांचा काय करा, मान राखा, तुम्ही त्यांचा सन्मान करा. जरी भूतलावर दीर्घायुष्य व्हायचं असेल तर एक रहस्य देवाचं वचन आम्हाला सांगतंय की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं काय करा, सन्मान करा, त्यांचा मान राखा, म्हणजे तुम्ही काय होशीला, भूतलावर दीर्घायुष्य होशीला. दीर्घायुष्य होण्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर आमच्या आईवडिलांचा सन्मान करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली की याकोबाला ते जेवण इसाकाला ते जेवण याकोबानं दिलं, इसाकाच्या आवडीचं मटणाचं जेवण दिलं आणि ते जेवण तो तृप्त झाला आणि मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला. आपल्या वडिलांना त्यांच्या उतार वयामध्ये
जे उत्तम ते खाण्यासाठी प्रत्येक लेकराची खाण्यासाठी देणं हे प्रत्येक लेकराची काय आहे, जबाबदारी आहे. जर आमचे आईवडील वृद्ध आहेत, म्हातारे आहेत, त्यांना आवडणारं आम्ही अन्न देत नाही, आवडणारे आम्ही वस्तू देत नाही, तर त्यांच्या मुखातून काय येत नाही, एक आशीर्वाद बाहेर येत नाही. भले त्या आईवडिलांचे करोडोची प्रॉपर्टी असतील, पण त्या आईवडिलांना जर म्हातारपणामध्ये जर त्यांना उपाशी मारत असेल, तर ती प्रॉपर्टी जरी त्या लेकरांना मिळाली तर ती प्रॉपर्टी त्यांना लाभत नाही, त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना यश मिळत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का, तर मुखातून आशीर्वाद न आल्यामुळे. आणि आईवडिलांचा म्हातारा वृद्ध वयामध्ये लोकांना आशीर्वाद कधी येतो, लोकांच्या मुखातून आशीर्वाद कधी येतो, तर त्यांना आवडणारे पदार्थ दिल्यानंतर, त्यांना आवडणारं जेवण, आवडणारं अन्न दिल्यानंतर ॲटोमॅटिक काय करतात, त्या मुखातून आशीर्वाद बाहेर काढतात. आणि त्याचं बघितलं तर इसाक जेवण खाऊन तृप्त झाला आणि मग त्यानं काय दिला, याकोबाला आशीर्वाद दिला. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रेम, त्याच्यापेक्षा अधिक प्रीती देवांना आम्हावर केली. आणि म्हणून देवाचं वचन सांगते की त्याने आपला एकुलता एक पुत्र आम्हासाठी दिला. त्या वधस्तंभावर मरण्यासाठी, त्या वधस्तंभावर आमच्या पापाचं वेतन हे भरण्यासाठी देवानं आपला पुत्र दिला. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आईसारखं आपल्यावर प्रेम केलं. त्याचं प्रेम आम्हाला कुठं पाहावयास मिळते, तर त्या वधस्तंभावर आम्हाला पाहावयास मिळते. ज्यावेळेस आम्ही त्या वधस्तंभाकडे पाहतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रीती आम्हाला पाहावयास मिळते. आणि मग त्या प्रीतीचं आम्हाला काय होणे, आम्हाला विसर पडू नये. जसं आमच्या आई वडिलांनी आमच्यावर जी प्रीती केली त्या प्रीतीचं आम्हाला विसर पडू नये. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला प्रीती केली, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तात देखील काय होऊ नये, विसर पडू नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली तर देवाचं वचन सांगते की येशू ख्रिस्त आमचा उत्तम मेंढपाळ आहे. आणि मेंढपाळाचं जीवन जर बघितलं तर मेंढपाळ काय करतो, आपल्या मेंढराकरता आपला स्वतःचा जीव देतो, स्वतःचा प्राण देतो. बघा, आपल्या प्राणाची देखील तो काय करत नाही, पर्वा करत नाही. आणि तो मेंढपाळाचं पालन पोषण करत असतो. पण प्रभू देवाचं वचन आम्हाला सांगतंय की प्रभू श्री ख्रिस्ताची मेंढरं कोण, तर देवाचं वचन या ठिकाणी काय सांगत आहे की जी माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. या ठिकाणी आपण पाहतो की यरूशलेममध्ये पुनर्स्थापनेचा सण होता, हिवाळा होता आणि येशू मंदिरामध्ये शंभरोळाच्या देवडी फिरत होता. तेव्हा काय झालं, यहुद्याने त्याला गारडा घातला. काय गारडा घातला माहिती आहे का, तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हास उघड सांगा. जर ते ख्रिस्त असाल तर आम्हास उघड सांगा. बघा, त्यांना सांगण्याची का गरज होती माहिती आहे का, कारण ते प्रभू श्री ख्रिस्ताचे मेंढर नव्हते. 12 शिष्यांना प्रभूनं बोलावलं आणि प्रभूनं बोलावलं आणि ते कसल्याही तक्रार न करता येशूच्या मागे आले. का आले माहिती आहेत का, कारण ती त्याची मेंढरे होती. म्हणून तो पुढे काय म्हणत आहे की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. पण ही यहुदी लोक होते, ते यहुदी येशूची वाणी ऐकत नव्हते कारण ती त्याची मेंढर नव्हते. आणि म्हणून त्याला विचार काय होते, तुम्ही आम्हाला कोटवर संशय ठेवणार, तुम्ही ख्रिस्त असाल तर आम्हाला सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवीत नाही. जी कृत्ये माझ्या पित्याच्या नावाने मी करतो ती माझ्याविषयी साक्षी देतात मी कोण आहे. म्हणजे कुठलाही मनुष्य त्याच्या कृत्यावरून काय होतो, प्रगट होतो तो कोण आहे. आणि येशू ख्रिस्ताने जी कृत्य केली होती, जी कृत्य होती ती सर्व कृत्य स्वर्गीय पित्याची कृत्य होती. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही विश्वास ठेवत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करतो ती माझ्याविषयी साक्षी देतात, तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. येशूची वाणी कोण ऐकतात माहिती आहे का, येशूची ज्याने कृत्य पाहिलेले आहेत तेच येशूची वाणी ऐकतात. यहुदी लोकांनी येशूची कृती पाहिली होती. त्यांना अंधळ्यांना दृष्टी दिली, लंगड्यांना पाय दिले, मेलेला जिवंत केलं, बऱ्याच गोष्टी प्रभूने केल्या. ह्या सगळ्या त्यांनी पाहिल्या होत्या. तरी देखील येशूला काय म्हणतात, तुम्ही ख्रिस्त असला असं तर आम्हाला सांगा, आम्हाला तुम्ही संशयात का ठेवता. प्रभू म्हटला, माझ्या कृत्यावरून काय करा, माझी कृत्येच मला प्रगट करता. आणि 12 शिष्यांनी या ठिकाणी काय केले होते, येशूची कृत्य पाहिली होती. आणि येशू कोण आहे, येशू हा ख्रिस्त आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि मग एक दिवशी प्रभू श्री ख्रिस्त म्हटला, शिष्यानं म्हटला की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता.
त्यावेळेस काही जण म्हटले एलिया, काही म्हटले संदेष्टा, पण पेत्र काय म्हटलं माहिती आहे का? तुम्ही जिवंत देवाचे पुत्र, तुम्ही ख्रिस्त आहात. म्हणजे माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. जी मेंढरं आहे ते प्रभूची वाणी ऐकतात. आणि मग या ठिकाणी मी पेत्रानं वाणी ऐकली होती. आणि म्हणून प्रभू त्यांना काय दोष येत आहे, तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरापैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ते माझ्या मागे येतात. म्हणजे जी मेंढरं आहेत ते मेंढरं त्याच्या मागे जातात. म्हणजे याचा अर्थ की मेंढरं म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. आणि मेंढपाळ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज आम्ही या ठिकाणी का आहोत? ह्या वेळेला आम्ही कुठं पाहिजे? आमच्या घरामध्ये पाहिजे. ह्या वेळेला आम्ही कुठं तर फिरायला जाय पाहिजे. पण आज आम्ही इथे या ठिकाणी आहोत. त्याचं कारण काय माहिती आहे का? आमच्या मेंढराची, आमच्या मेंढपाळाची वाणी, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी आम्ही ऐकलेली आहे. आणि आम्ही या ठिकाणी, म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं आहे की प्रभू म्हणत आहे पिता आणि मी एक आहोत. आणि म्हणून आम्ही देवाचं, प्रभूचं वचन सांगतं आहे की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेत नाही. पहिली गोष्ट आम्ही पाहतो की प्रभूची लोक प्रभूची वाणी ऐकतात. दुसरी गोष्ट देवाचं वचन सांगतं आहे की प्रभू आम्हाला सार्वकालिक जीवन देतो. का जीवन देतो? तर आम्ही त्याची वाणी ऐकली, आम्ही त्याच्या पाठीमागे गेलो, तो आम्हाला सार्वकालिक जीवन देतो आणि प्रभूच्या हातातून आम्हाला कोणीही काढून घेत नाही. स्वतः तो काय म्हणत आहे की त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. पिता आणि मी एक आहोत. आम्ही देवाच्या मंडळीमध्ये आम्ही राहत असताना आम्हाला सैतान कधी हिसकावून घेणार नाही. कोणी हिसकावून घेणार याचा अर्थ काय माहिती आहे की सैतान हिसकावून घेणार नाही. देवाच्या मंडळीमध्ये असणाऱ्या माणसाला, देवाच्या मंडळीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला, जे प्रभूची वाणी ऐकतो, जो प्रभूच्या मागे जातो, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं आणि त्याला सैतान हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देवाच्या मंडळीमध्ये आम्ही असलं पाहिजे, देवाच्या सानिध्यामध्ये आम्ही असलं पाहिजे. जेव्हा आम्ही देवाची मंडळी सोडतो, ज्यावेळेस आम्ही देवाची मंडळी सोडून जातो, त्यावेळेस आम्हाला हिसकावून घेणारा कोण आहे? सैतान आहे. आणि म्हणून संत पाऊल म्हणत आहे की तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे आणि तो कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र देवाचं वचन सांगतंय आम्ही देवाच्या हाती असणं फार गरजेचं आहे. कारण आमचा जो देव आहे, आमचा जो प्रभू आहे, जो प्रभू येशू आहे, तो आमच्यावर आमच्या आईसारखं प्रेम करणारा देव आहे. आमच्या आईचं प्रेम जर बघितलं तर निस्वार्थ प्रेम आहे. आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचं प्रेम बघितलं तर ते देखील निस्वार्थ प्रेम आहे. आमची आई आमच्यासाठी आपला जीव धोक्यात घालते. आमचा प्रभू श्री ख्रिस्त देखील काय आहे? आमच्यासाठी त्यांना स्वतःचा जीव दिलेला आहे आणि त्यांना मला मरणापासून काय केलेलं आहे? सोडविलेलं आहे. म्हणून या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताचा आदर्श आणि त्याचप्रमाणे दुसरा आदर्श आम्ही कुठला घेतला पाहिजे? आमच्या आईचा आदर घेतला पाहिजे. जसं आमच्या आईचा वागते तसं आम्ही वागलं पाहिजे. कारण आई ही आईचं वागणं हे नेहमी निस्वार्थ वागणं असतं. आणि म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर पेत्रानं देखील अतिशय उत्तम कार्य केलं आहे. जे कार्य प्रभूनं केलं, तेच कार्य प्रभूनं पेत्रानं केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय लोद येते एका रोग्यानं त्यानं बरं केलं आहे. आणि ते कसं बरं केलं? मग असे झाले की पेत्र चौकडे फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडे गेला. म्हणजे देवाचे लोक, देवाचे सेवक नेहमी देवाच्या लोकांच्याकडे जात असतात. आणि पवित्र जन म्हणजे मंडळी, देवाचे लोक, त्यांच्याकडे गेला. तेथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षघात झाल्यामुळे तो 8 वर्ष अंतरुणात खेळला होता. किती वर्ष? 8 वर्ष खेळला होता. आणि प्रभू श्री ख्रिस्ताने देखील कार्य केलंय. ते कसं कार्य केलं? तर 38 वर्ष दुखणे करायला त्यानं बरं केलं. 38 वर्ष तो बाजीवर होता. आणि या ठिकाणी किती वर्ष होता? 8 वर्ष होता. त्याला पेत्राने म्हटले, एनियास, येशू ख्रिस्त तुला बरी करता आहे. उठ, स्वतः आपले अंतरून नीट नेटके कर. तेव्हा तो तत्काळ उठला. त्याला पाहून
लोद व शारोन येथील रहिवासी प्रभूकडे वळले. आता या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्तानं 38 वर्ष दुखणेकराला काय म्हटला? उठ, आपली बाज घेऊन चालावंच लागलं. आणि तात्काळ म्हटलंय, तो उठला आणि आपली बाज घेतली आणि चालावंच लागला. आणि या ठिकाणी पेत्र काय म्हणत आहे की एनियास, तुला ख्रिस्त बरा करता आहे, तर तू काय कर, तत्काळ आपल्या अंतरून नीटनेटके कर. आणि मग तो देवाचं वचन सांगते, असं म्हटल्याबरोबर तो तत्काळ उठला. बघा प्रभू काय म्हटलं माहिती आहे का? मी माझ्यावर विश्वास ठेवणारा मी जी कृत्य करतो त्याच्यापेक्षा मोठी करीन. आणि हे कृत्य आम्हाला पाहावंच नाही. म्हणजे या ठिकाणी पेत्रानं जणू काय आईसारखं प्रेम एनियासवर केलं. 8 वर्ष अंतरावर पडलेला मनुष्य, त्याला तत्काळ 1 मिनिटात त्यानं बरं केलं. आईसारखं प्रेम या ठिकाणी पाहावंच नाही. आणि म्हणून देवाचं वचन सांगतंय की तुम्ही आणि मी, आम्ही ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्ही देखील अशा प्रकारचं निस्वार्थ प्रेम करणं गरजेचं आहे, निस्वार्थ प्रीती करणं गरजेचं आहे. बघा डॉक्टरकडे एखादा रोगी गेला तर तो डॉक्टर कसा त्यांच्यावर कसा प्रेम करतो? पैसे घेऊन, फी घेऊन. पण आईचं प्रेम किंवा देवाचं प्रेम कसं आहे माहिती आहे का? काही न घेता प्रेम करणं. आणि हे प्रेम आम्हाला या ठिकाणी पेत्रामध्ये देखील पाहावंच मिळतं. एनियासला त्यानं बरं केलं. आणि पुढची गोष्ट जर बघितलं तर दुर्कसला मेल्यातून जिवंत केलं. जी दुर्कस होती, जी दुर्कस नावाची स्त्री होती, ती सत्कृत्य व दानधर्म करण्यात तत्पर असे. त्या दुर्कसचा गुणधर्म काय होता माहिती आहे का? सत्कृत्य करणं आणि दानधर्म करणं. आणि तत्पर म्हणजे काय? लगेच जर कोण आलं, गरजवत कोण आला तर त्याला कधीही नाही म्हणायचं नाही, लगेच त्याची गरज पूर्ण करायची. आणि ती तत्पर होती. पुढे अशी झाली की त्या दिवसात ती आजारी पडून मरण पावली. तेव्हा त्याने तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले. लोद यापेजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे असे शिष्याने ऐकले. तेव्हा त्याने दोघांस पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यावेळेस उशीर करू नका. तेव्हा पेत्र त्यांच्याबरोबर गेला. तो पोहोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या. आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती. तेव्हा ती जी अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्याने तिला दाखवली. मग पेत्राने त्यांना सर्वांना बाहेर काढून आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग कुडीकडे वळवून म्हटले, तबीते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले आणि पेत्राला पाहून ती उठून बसली. या ठिकाणी पाहतो की पेत्रानं या ठिकाणी दुर्कसला जिवंत केलेलं आहे. आणि ह्यामध्ये देखील आम्हाला काय दिसतं माहिती आहे का? प्रभू श्री ख्रिस्ताचं प्रेम दिसतंय, प्रभू श्री ख्रिस्ताची प्रीती दिसते, एक आईचं प्रेम आम्हाला या ठिकाणी दिसते. आज आम्ही पाहतो की या जगामध्ये पुष्कळ लोक असे काय आहेत? आध्यात्मिकदृष्ट्या मेलेले आहेत, देहदृष्ट्या जिवंत आहेत, पण आत्मिकदृष्ट्या मेलेले आहेत. अशा लोकांच्याकडं आम्हाला जायचं आहे आणि त्यांना आध्यात्मिक जीवन द्यायचं आहे. जसं पेत्रानं मेलेल्यातून तिला जिवंत केलं, म्हणजे तिला शारीरिक आरोग्य दिलं, तिचा देह जिवंत केला. आम्हाला कोणाला जिवंत करायचं आहे? जर आत्मिकदृष्ट्या जे मृत झालेले आहेत त्यांना आम्हाला देवाचं वचन सांगून तारणामध्ये आणून आम्हाला त्यांना काय करायचं आहे? आत्मिकरित्या जिवंत करायचं आहे. आत्मिकरित्या जिवंत करणं म्हणजे त्यांना मंडळीमध्ये घेऊन येणं, त्यांना मंडळीमध्ये घेऊन येणं आणि मंडळीच्या सर्व कार्यक्रमामध्ये मंडळीच्या सर्वांमध्ये त्यांना सहभागी करणं, त्यांना आम्हाला जिवंत करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का? आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या जिवंत आहोत म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. जर आम्ही आत्मिकदृष्ट्या मेलेला असतो तर आम्ही मंडळीच्या बाहेर असतो. म्हणून देवाचं वचन सांगते की पेत्रानं दुर्कसला बरं केलं, तिला जिवंत केलं. आम्हाला काय करायचं आहे की आध्यात्मिकदृष्ट्या मेलेल्यांना आम्हाला जिवंत करायचं आहे. आणि आध्यात्मिकदृष्ट्या मेलेले लोक आपल्या जवळ आहेत, लांब नाहीत. आपले शेजारी असतील, आपल्या कामावर असतील, आपल्या गावामध्ये असतील, आम्हाला त्यांना काय करायचं आहे? जिवंत करायचं आहे. आणि प्रभूचं प्रेम आणि प्रभूची प्रीती, आपल्या आईचं प्रेम, आपल्या आईची प्रीती आम्हाला त्यांना काय करायचं आहे? दाखवायचं आहे. आणि म्हणून नावाटिक काय म्हणतात? ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. प्रभू श्री ख्रिस्ती माऊली आहे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्तानं आपल्यावर जे प्रेम केलं आहे त्या प्रेमाचं रिझल्ट काय आहे हे देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की पेत्राचं प्रगटीकरणाचा अध्याय, प्रगटीकरणाचं पुस्तकाचं 7वा अध्याय आणि वचन आम्हाला काय मिळतात? 9 पासून
की स्वर्गातील उद्धार पावलांचा साक्षात्कार म्हणजे स्वर्गामध्ये ज्या लोकांचा उद्धार झालेला आहे, म्हणजे ज्या लोकांचा उद्धार इथं झाला आहे पण जे देवाच्या राज्यामध्ये गेले आहेत, त्यांचा साक्षात्कार या ठिकाणी पाहावंच मिळतो. ज्यांच्यावर प्रभू येशू ख्रिस्तानं मातेप्रमाणे प्रेम केलं, ज्यांच्यावर प्रभू येशू ख्रिस्तानं आईप्रमाणे प्रेम केलं, ते लोक ह्या जगातून निघून गेल्यानंतर कुठं असणार आहेत? का असणार आहेत? तर येशू ख्रिस्ताने केलेल्या प्रेमामुळे, येशू ख्रिस्ताने केलेल्या प्रीतीमुळं ते लोक कुठं असणार आहेत? ते स्वर्गातील उद्धार पावलांचा साक्षात्कार. ह्यानंतर मी पाहिलं तो सर्व राष्ट्रे, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. म्हणजे ज्या लोकांचं तारण झालेलं आहे, जे लोक देवाच्या मंडळीमध्ये आहेत, ते लोक कुठं असणार आहेत? तर राजासनासमोर असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या हातामध्ये त्याने काय केलं आहे? ते निरनिराळ्या भाषा बोलणारे. आता जगामध्ये कित्येक लोक काय करतात? निरनिराळ्या भाषा बोलतात. दुसरी गोष्ट की कोणाला मोजता आला नाही आणि शुभ्र झगे परिधान केलेला मोठा समुदाय. शुभ्र झगे याचा अर्थ काय माहिती आहे का? पावित्र्याचं दर्शक आहे. शुभ्र झगा म्हणजे पावित्र्याने मंडित झालेले, नीतिमान ठरविलेले आणि हाती झावळ्या घेतलेले. झावळ्या हे कशा दर्शक आहे माहिती आहे का? विजयाचं दर्शक आहे. जगातून त्याला विजय मिळाला आहे, मरणावर त्याने विजय मिळवला आहे. असे लोक कुठे आहेत? तर राजासनासमोर आहेत. आणि मग देवाचं वचन सांगते, ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. कुणाकडून तारण आहे? राजासनावर बसलेला जो देव त्याच्याकडून. कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडून तारण आहे. आता येशू ख्रिस्ताकडून का तारण आहे? काय कारण आहे? तर त्यानं आपला प्राण दिला आहे, त्यानं स्वतःचं निर्दोष निष्कलंक रक्त सांडलेलं आहे. म्हणून तारण कुणाकडनं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे. आणि मग तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी ह्यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर पुढे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत. तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले, शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले? तेव्हा मी त्याला म्हटले, प्रभो हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला, मोठ्या संकटात मिळतात ते हे आहेत. म्हणजे तारणामध्ये येणारे लोक कसे असतात माहिती आहे का? मोठ्या संकटामध्ये असतात. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी छळ सहन केला आहे, प्रभू येशू ख्रिस्तासाठी ज्यांना दुःख मिळालेलं आहे, ज्यांनी यातना सहन केल्या, प्रभू येशू ख्रिस्तासाठी ज्यांनी निंदा सहन केली, ते लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्तासाठी ज्यांचा रक्तपात झाला, ते लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्तासाठी ज्यांना जिवंत जाळण्यात आलं, ते हे लोक आहेत. आणि म्हणून हे काय म्हटले? हे मोठ्या संकटातून येतात ते आहेत. ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहे. म्हणजे त्यांनी येशूला स्वीकारलेला आहे. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चाललेले लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणारे लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावर ठेवून चालणारे लोक आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे प्रेम करणारे, प्रीती करणारे काय आहेत? हे लोक आहेत. त्यांनी आपले रक्त कोकऱ्याच्या रक्तात काय केलेले आहे? धुतलेलं आहे. म्हणजे त्याने आपल्या पापांचा पश्चाताप केला आहे. आपली पापे देवाजवळ कबूल करून ते सोडून दिलेले आहेत. त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि म्हणून देवाचं वचन काय म्हणतंय? की आपले झगे ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मला देखील ही संधी आहे. जर आम्ही आमचे झगे कोकऱ्याच्या रक्तात आम्ही धुवून शुद्ध केले नसतील तर आम्हाला करण्याची गरज आहे. आम्हाला ह्या साक्षात स्वर्गातील उद्धार पावलेल्या लोकांच्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला जाऊन उभं राहायचं आहे. आम्हाला शुभ्र झगे आम्हाला परिधान करायचे आहे. शुभ्र झगे परिधान आम्ही कधी करतो माहिती आहे का? आम्ही आमचे जुने झगे कोकऱ्याच्या रक्तात आम्हाला धुवायचे आहेत. म्हणजे आमच्या पापांची आम्हाला कबुली देऊन
आमची पापे देवाजवळ कबूल करून ते आम्हाला सोडून देऊन आम्हाला नवीन मार्गाने चालायचं आहे. म्हणजे नीतिमत्वाचा झगा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आम्हाला काय करायचं आहे, जीवन जगायचं आहे. आणि म्हणून यापुढे देवाचं वचन सांगतंय, मोठ्या संकटातून येणारे लोक हे लोक आहेत. जरी येशू ख्रिस्तासाठी आम्हाला दुःख सहन करावं लागलं तरी आम्हाला करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्तासाठी आम्हाला निंदा जरी सहन करावी लागली, आमचा छळ करण्यात आला, आम्हाला वाळी जर टाकण्यात आलं तर देखील आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला तसंच राहायचं आहे. म्हणून आम्हाला मोठ्या संकटातून आणि आमचे झगे कोकऱ्याच्या रक्तात आम्हाला शुभ्र धुवून आम्हाला जायचं आहे. म्हणजे पाप क्षमा मिळवून आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे. पापांच्या क्षमेशिवाय देवाचं राज्य नाही. म्हणून प्रभू आपल्या शिष्यांना काय म्हटला, तुम्ही एकमेकांना आपल्या अपराधाची क्षमा करा. जर तुम्ही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही तर मीही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. इस्रायल ज्यावेळेस मंदिर बांधण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस त्यानं काय प्रार्थना केली माहिती आहे का, मी आणि माझ्या इस्रायल घराण्यानं महापातक केलेलं आहे. नेहम्या ज्यावेळेस तट बांधण्यास निघाला त्यावेळेस देखील नेहम्या काय म्हटला, मी आणि माझ्या लोकांनी पाप केलं आहे, तो आम्हाला क्षमा करा. आम्ही देखील आमच्या पापांची क्षमा देवाजवळ मागणं गरजेचं आहे. कारण आम्हाला कुठं जायचं आहे, तर प्रभूच्या समोर आम्हाला जायचं आहे. राजासनासमोर आम्हाला जायचं आहे. आणि पुढे देवाचं म्हणून सांगते, ह्यामुळे ते देवाच्या राजस्थानासमोर आहेत. कशामुळे हे लोक आहेत देवाच्या राजस्थानासमोर, तर ते संकटामध्ये बदलून आलेले आहेत. त्यांनी आपली सगळी कोकराच्या रक्तामध्ये धुतलेले आहेत. वचन काय सांगतंय, ते ह्यापुढे भुकेले असं होणार नाहीत व तहानलेले होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणती उष्णता बाधणार नाही. ह्या जगामध्ये ह्या भूतलावर आम्ही भुकेले असणार, आम्ही तहानलेले असणार, आम्हाला उष्णता बाधणार. पण स्वर्गामध्ये देवाचं वचन सांगते, तहान नाही, भूक नाही, उष्णता नाही. आणि मग पुढे वचन काय सांगतंय, कारण राजसनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्याचा मेंढपाळ होईल. तो कोण आहे? आमचा कोकरा आहे. प्रभू आमचा मेंढपाळ आहे, तो आमचा मेंढपाळ आहे. आणि पुढे वचन काय सांगतंय, तो त्यांचा मेंढपाळ होईल व त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू काय करील, पुसून टाकेल. जगामध्ये आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पण देवाच्या राज्यामध्ये गेल्यानंतर ते अश्रू नसणार आहेत. का नसणार आहेत? कारण प्रभूने ते अश्रू पुसलेले असणार आहे. ह्यापुढे दुःख नाही, ह्यापुढे तहान नाही, भूक नाही, तर देवाच्या सानिध्यामध्ये जगणारे जीवन आहे. म्हणून देवाचं वचन आज आम्हाला सांगत आहे, तुम्ही आणि मी प्रभूचं जीवन जगत असताना, ख्रिस्ताचं जीवन जगत असताना आम्ही अतिशय काळजीपूर्वक जगणं गरजेचं आहे. कारण देवाची जी प्रीती आहे ती देवाची प्रीती एका मातेच्या प्रीतीसारखी आहे. देवाचं प्रेम ही आईच्या प्रेमासारखं असणारं प्रेम आहे. आणि तुम्ही आणि मी देखील त्या प्रेमामध्ये असणं, त्या प्रेमामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. देवा ह्या सर्व वचनाद्वारे प्रभुदेव तुमचं आणि माझं जीवन आशीर्वाद करो. आपण आपल्या जागेवर उभं राहूया. गीत नंबर 5 संगीत 55 आपण गाऊया. जैसी माता संभालती है वैसा यीशु संभालेगा.